बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी समोर येते। देशातील परिस्थितीवर चर्चेसाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा। पहलगाम हल्ल्यानंतर मल्लिकार्जुन खरगेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना या संदर्भातलं पत्र दिले। देशातील परिस्थितीवर चर्चेसाठी संसदेचं विशेष सत्र आयोजित करा। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींना या संदर्भातलं पत्र काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच आता यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहावं लागेल। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून। मनोज, मल्लिकार्जुन खरगेंनी हल्ल्यानंतर विशेष अधिवेशन बोलवा असं पत्र पंतप्रधानांना दिलंय, काय अधिक माहिती? नक्कीच आपण बघितलं तर जम्मू काश्मीर पहलगाम येथे जो आतंकवादी दहशतवादी हल्ला झालेला आहे त्यामध्ये आपण 28 पर्यटक हे मृत्युमुखी पावले आहेत, तर बाकी अनेक जण आपण गंभीर जखमी देखील झालेले आहेत। आणि त्यानंतर आपण केंद्र सरकारचा महत्त्वाचे निर्णय आणि महत्त्वाचा पाऊल हा उचलण्यात आलेला आहे। आणि त्यानंतर आपण सर्वपक्षीय बैठक देखील बोलवण्यात आलेली होती आणि या बैठकीमध्ये चर्चा देखील करण्यात आलेली होती। आणि त्यानंतर आता मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे आणि आपण या पत्रामध्ये त्यांनी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हे पत्र लिहिलं असून यामध्ये देशातील परिस्थितीवर चर्चेसाठी संसदेचं विशेष सत्र आयोजित करा असं देखील या पत्रामध्ये म्हटलेलं आहे। त्यावरती आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काय निर्णय घेतात, एक विशेष आपण चर्चेसाठी संसदेचं सत्र बोलवतात का हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की आपण मोठ्या प्रमाणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। आणि त्यानंतर आपण सर्वपक्षीय बैठक देखील झालेली आहे आणि महत्त्वाचे आपण यावरती पावलं देखील उचलली जातात आणि गृह विभाग देखील यावरती लक्ष ठेवून आहे। त्यामुळे आता या मल्लिकार्जुन खरगे यांच्या पत्राच्या मागणीनुसार मोदी काय निर्णय घेतात हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे। त्यामुळे याकडे आपले लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।